केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, धुळ्यातून निघाली तिरंगा रॅली। दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात आणि राज्यभरात आज तिरंगा रॅली काढण्यात येत आहे। धुळे शहरातून देखील तिरंगा संघर्ष समितीच्या वतीने मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करीत तिरंगा रॅली काढण्यात आली। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरून निघालेल्या या तिरंगा रॅलीत विविध सामाजिक संघटना तसेच विरोधी पक्ष सहभागी झाले होते। या रॅलीत 600 मीटर तिरंगा ध्वजाचा समावेश करण्यात आला होता। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांप्रमाणेच राज्यातील शिक्षण मंत्र्यांनी देखील राजीनामा देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। तर आज हे सर्व समविचारी जे विचारांचे लोक होते, सर्व जनता पक्ष, सर्व जे एक विचारी लोक होते, आज दिल्लीमध्ये घटना झाली 20 जुलैला अमानुषपणे विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज करण्यात आला, जी दडपशाही दाखवण्यात आली, त्या विरोधात हा मोर्चा होता। आणि संविधानाने विद्यार्थ्यांना जर पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा जर अधिकार दिलेला आहे, कोणी हत्यार घेऊन वगैरे काही आलेलं नव्हतं, तो एक पीसफुल प्रोटेस्ट होता। पण तिथे जे दडपशाहीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला, तिथे अक्षरशः मुलांचे डोके फोडण्यात आले, अक्षरशः पोलिसांच्या ज्या लाठींना किडे लावून मारण्यात आले। पोलिसांना अधिकार आहे की तुम्ही लाठीचार्ज मध्ये कमरेच्या खाली, गुडघ्यांच्या खाली मारू शकता। मुलांचे डोके फोडण्यात आले, हे खूप प्रकारचा प्रकार घडत आहे। त्यामुळे आज आम्ही हा विद्यार्थ्यांसाठीचा मोर्चा होता आणि जो विद्यार्थ्यांचा जो विजय झालेला आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिलेला आहे, हा विद्यार्थ्यांचा लढाचा विजय आहे। आणि विद्यार्थ्यांची जी लढाई ही या अमानुषपणे व जे सत्ताधारी जे चुकीचे निर्णय घेतील त्याच्या विरोधात ही लढाई पुढे पण चालूच असणार आहे।